आज आपण इयत्ता 9वी वर्गातील गणित भाग 2 मधील प्रकरण 5वे चौकोन या प्रकरणाविषयी माहिती घेणार आहोत। हे प्रकरण शिकवण्याच्या आधी तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट सांगावे लागतील। बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित भाग 2 हे प्रकरण थोडंसं किचकट असल्यासारखं वाटतं। त्याचं कारण असं आहे की त्यांना चौकोनाचे गुणधर्म माहिती नसतात, त्रिकोणाचे गुणधर्म माहिती नसतात, वर्तुळ याच्याविषयीच्या बेसिक कन्सेप्ट आहेत ते माहिती नसतात, आलेखाविषयीची माहिती नसतात। गणित भाग 2 मध्ये प्रत्येक प्रकरण जर काढलं तर त्या प्रकरणामध्ये जास्त तर भाग त्रिकोण, चौकोन किंवा एखाद्या क्षेत्रफळ काढण्याचं असेल किंवा घनफळ काढायचं असेल अशा प्रकारचीच उदाहरणं असतात। मग विद्यार्थ्यांना होतं काय की यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात। म्हणजेच उदाहरणार्थ आज जे प्रकरण घेणार आहोत ते चौकोन प्रकरण घेणार आहोत। ते चौकोनाचे प्रकार किती, त्यांचे गुणधर्म काय आहेत, त्यांचं क्षेत्रफळ कसं काढायचं, त्यांच्या कोनांची मापं कशी काढायची याबद्दल माहिती नसते। तर मग आपण या आजच्या प्रकरणामध्ये पूर्णपणे त्यांची माहिती घेऊया। प्रथम चौकोनाचे प्रकार किती आहेत ते पाहणार आहोत, त्यांची व्याख्या काय आहे, त्यांचे गुणधर्म काय आहेत हे पाहणार आहोत। मला माहिती आहे की जर तुम्हाला हे सर्व माहिती असेल तर यावरील आधारित उदाहरणं तुम्हाला कशाही पद्धतीने विचारले तर तुम्हाला करता येतील। हे गणित चौकोनाच्या प्रकारावरील गणित MPSC साठी तसेच UPSC साठी सुद्धा महत्त्वाचे आहेत। बऱ्याच वेळेला यावरील आधारित प्रश्न परीक्षेमध्ये येतात, त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या समजावून घ्या। इयत्ता 9वी साठीच नाही तर 9वी साठी महत्त्वाचं आहेच, परंतु 10वी साठी आहे, पुढं स्पर्धा परीक्षेसाठी आहे आणि जे विद्यार्थी सायन्स किंवा ITI घेणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रकरण महत्त्वाचं आहे। तर आपण सुरू करूया प्रकरण 5वे चौकोन। हे प्रकरण सुरू करण्याच्या आधी आपण चौकोनाचे प्रकार पाहू। चौकोनाचे एकूण प्रकार हे 7 आहेत, हे आपल्याला माहिती पाहिजे। तर कोणते आहेत? नंबर 1 आयत किंवा त्याला काटकोन चौकोन असं म्हणतात। नंबर 2 समांतरभुज चौकोन। नंबर 3 चौरस। नंबर 4 समभुज चौकोन। नंबर 5 समलंब चौकोन। नंबर 6 समद्विभुज समलंब चौकोन आणि नंबर 7 पतंग। हे 7 प्रकार आहेत। या 7 प्रकारांचे आपण आकृती, व्याख्या आणि गुणधर्म अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये नंबर 1 ला पाहणार आहोत आपण आयत किंवा काटकोन चौकोन। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर एक चौकोन दिसत आहे। चौकोन कोणत्या आकृतीला म्हणायचं? ज्या आकृतीला 4 कोन आणि 4 बाजू आहेत त्याला आपण चौकोन म्हणायचं। मग या ठिकाणी तुमच्या समोर एक आकृती आहे। या आकृतीला 4 बाजू आहेत, AB एक बाजू, BC दुसरी, CD तिसरी, AD चौथी। 4 बाजू आहेत। कोन A एक कोन झाला, कोन B दुसरा कोन झाला, कोन C तिसरा कोन, कोन D 4 कोन, चौथा कोन। तर ABCD या आकृतीमध्ये आयताची आहे, कारण समोरासमोरील बाजूंची लांबी समान आहे बघा, आणि प्रत्येक कोन हा काटकोन आहे, म्हणून अशा आकृतीला आपण आयत किंवा काटकोन चौकोन म्हणायचं। आता ही झाली आकृती, त्याची व्याख्या सांगतो। ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असतात किंवा समान लांबीचे असतात आणि प्रत्येक कोन हा काटकोन असतो म्हणजेच 90 अंशाचा असतो, त्याला आयत किंवा काटकोन चौकोन असे म्हणतात। ही झाली व्याख्या। आता त्याचे गुणधर्म। नंबर 1 याचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो, हा गुणधर्म पाहिला झाला। नंबर 2 सम्मुख भुजा या समान लांबीच्या असतात। म्हणजे काय? AB ची लांबी जर 10 असेल तर CD ची लांबी 10 असते, AB ची लांबी 20 असेल तर CD ची लांबी 20 असते, AD ची लांबी 5 असेल तर BC ची लांबी 5च असते, BC ची लांबी 4 असेल तर AD ची लांबी 4 असते। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य यांच्या सम्मुख भुजा एकरूप असतात। हे तुम्हाला 2-3 गुणधर्म लक्षात आले। त्याच्यानंतरचा गुणधर्म आहे यांचे कर्ण एकरूप असतात। कर्ण म्हणजे कोणतं? सम्मुख कोनांना जी जोडणारी रेषा असते त्याला आपण कर्ण असे म्हणतो। पहा, प्रत्येक चौकोनाला 2 कर्ण असतात। तर या ठिकाणी
AC हा एक कर्ण आहे आणि BD हा एक कर्ण आहे। या कर्णांची लांबी समान असते की म्हणजेच कर्ण एकरूप असतात। म्हणजे काय, AC ची लांबी 10 असेल तर BD ची लांबी 10 असते, BD ची लांबी 50 असेल तर AC ची लांबी 50 असते। म्हणजे यांचे कर्ण समान लांबीचे असतात, एकरूप असतात आणि हे एकमेकांना दुभागतात। दुभागतात म्हणजे काय, BD ची लांबी 10 असेल तर या ठिकाणचं 5 या ठिकाणी 5 असेल, BD ची लांबी 20 असेल तर ही 10 ही 10 असेल आणि AC ची लांबी 40 असेल तर AO ची लांबी 20, OC ची लांबी 20 असते। या AC ची लांबी 14 असेल तर हे 7 हे 7 किंवा OC ची लांबी 2 असेल तर AC ची लांबी 4, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे। यांच्या कर्णांची लांबी समान असते आणि ते परस्परांना दुभागतात, हेही तुमचा कन्सेप्ट लक्षात आला। आकृती झाली, व्याख्या झाली, गुणधर्म झाले। आता या आयता प्रमाणेच आणखीन एक आपल्याला समोरचा नंबर 2 आहे, तो म्हणजे समांतरभुज चौकोन। समांतरभुज चौकोन आणि आयतामध्ये थोडा बदल आहे। काय आहे तर या ठिकाणी आयतामध्ये प्रत्येक कोन काटकोन आहे, समांतरभुज चौकोनामध्ये प्रत्येक कोन काटकोन नसतो। त्याच्यानंतर काय म्हणजे याला समांतरभुज चौकोन म्हणायचं। आता आयतामध्ये कर्णांची लांबी समान असते, मग समांतरभुज चौकोनामध्ये कर्णांची लांबी समान नसते, एक कर्ण लहान असतो आणि एक कर्ण मोठा असतो। आता याच्यामध्ये पहा, आता नंबर 1 ला आकृती झाली तुमच्या समोर, समांतरभुज चौकोनाची आकृती झाली। आता त्याची व्याख्या सांगतो। ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात। परत सांगतो, ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा म्हणजे ही 2 भुजा आणि या 2 भुजा समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात। आता त्यांचा गुणधर्म, नंबर 1 सम्मुख कोन एकरूप असतात। बघा, आकृती झाली, व्याख्या झाली, आता गुणधर्म। नंबर 1 सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणजे ए कोणाचं माप 50 असेल तर सी कोणाचं माप 50, ए कोणाचं माप 100 असेल तर सी कोणाचं माप 100, ए कोणाचं माप 130 असेल तर सी कोणाचं माप 130, अगदी बरोबर आहे। त्याचप्रमाणे बी आणि डी हे सम्मुख कोन आहेत, म्हणजे या 2 कोणांचं माप समान असतं, या 2 कोणांचं माप समान असतं। डी कोणाचं माप 70 असेल, बीचं 70, बीचं 80 असेल, डीचं 80, बीचं 50 असेल, डीचं 50, डीचं 40 असेल, बीचं 40। सांगण्याचं तात्पर्य सम्मुख कोन एकरूप असतात, हा त्याचा गुणधर्म झाला। त्याच्यानंतर सम्मुख बाजू एकरूप असतात, जसं आयतामध्ये आहे तसंच। ए बीची लांबी जेवढी लांबी असेल तेवढी सी डीची असते आणि ए डीची जेवढी लांबी असेल तेवढीच बी सीची असते। म्हणजे ए डीची 10 असेल, बी सीची 10, ए डीची 20 असेल, बी सीची 20, ए बीची 50 असेल, सी डीची 50। उदाहरण म्हणून ए बीची 20 असेल, सी डीची 20। सांगण्याचं तात्पर्य सम्मुख भुजा एकरूप असतात, सम्मुख कोन एकरूप असतात, सम्मुख भुजा एकरूप असतात। त्यानंतरचा गुणधर्म, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। प्रत्येक चौकोनाला 2 कर्ण असतात, AC हा एक कर्ण आहे, BD हा एक कर्ण आहे। सम्मुख कोन जोडणाऱ्या रेषेला कर्ण असे म्हणतात। पहा, याच्यामध्ये BD ची लांबी दुभागतात म्हणजे काय, BD ची लांबी कितीही असेल त्याच्या निम्मी ही अशा प्रकारची असते। म्हणजे हे ओ या बिंदूमध्ये छेदलं तर BD ची लांबी 20 असेल तर हे 10 हे 10 असेल, BD ची लांबी 50 असेल तर 25 25, आणि याच्यामध्ये AC ची लांबी 10 असेल तर हे 5 आणि हे 5, AO ची 5, OC ची 5, OA ची लांबी 4 असेल तर OC ची 4, AC ची 8। म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे। आकृती झाली, व्याख्या झाली, त्याचे गुणधर्म झाले। या दोन्ही चौकोनाला आणखीन एक गुणधर्म आहे, त्यांच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते। कोणताही चौकोन असो त्याच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते। 2 चौकोन झाले। आता नंबर 3 चौरस। चौरस कशाला म्हणायचं, ज्या चौकोनामध्ये चारही भुजांची लांबी समान आणि प्रत्येक कोन काटकोन असतो। नीट लक्ष द्या, व्याख्या सांगतो। ही झाली तुमची आकृती। ज्या चौकोनामध्ये चारही भुजांची लांबी समान आणि प्रत्येक कोन काटकोन असतो त्या चौकोनाला चौरस असे म्हणतात। आता ही झाली त्याची व्याख्या, आकृती झाली, व्याख्या झाली। आता त्याचे गुणधर्म, नंबर 1 चौरसाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो। नंबर 2 त्याच्या चारही बाजूंची लांबी समान असते। म्हणजे कसं, PQ ची लांबी 4 असेल तर बाकी सर्व बाजूंची लांबी 4 असते।
PS ची लांबी 5 असेल तर सर्व भुजांची बाकी राहिलेल्या 5 असते. SR ची लांबी 3 असेल तर सर्व भुजांची लांबी 3 असते. सांगण्याचं तात्पर्य एका बाजूवरून सर्व बाजूंची लांबी काढता येते, हा त्याचा गुणधर्म झाला. सर्व भुजा समान लांबीचे असतात, प्रत्येक कोन काटकोन असतो. आता नंबर 3, यांचे कर्ण समान लांबीचे असतात. म्हणजे काय तर PQ या कर्णाची जेवढी लांबी आहे, पहा PQ या कर्णाची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी QS या कर्णाची असते. बघा, प्रत्येक कोन एकरूप असतो, सर्व भुजा एकरूप असतात, त्यांच्या कर्णांची लांबी समान असते. म्हणजे PQ ची लांबी 10 असेल तर SQ ची लांबी 10, SQ ची लांबी 7 असेल तर PR ची लांबी 7, SQ ची लांबी 20 असेल तर PR ची लांबी 20. हा त्याचा गुणधर्म, म्हणजे कर्णांची लांबी समान असते. एकमेकांना हे काटकोनात दुभागतात, एकमेकांना हे काटकोनात दुभागतात. म्हणजे काय तर ज्यावेळेस हे कर्ण एकमेकांना दुभागतात त्यावेळेस हे एकमेकांना लंब असतात, म्हणजेच काटकोनात दुभागतात. आता लक्षात घ्या, PO ची लांबी 4 असेल तर OR ची लांबी 4, SO ची लांबी 4, OQ ची लांबी 4. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. यांची कर्णांची लांबी समान असते. आणि त्यानंतर चौरसाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. आता गुणधर्म त्यानंतरचा आपला प्रकार आहे चौरस. आयत झाला, समांतरभुज झाला, चौरस झाला. नंबर 4, समभुज चौकोन. ज्या चौकोनाच्या चारही भुजा समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला आपण समभुज चौकोन असे म्हणतो. बघा, आकृती झाली, व्याख्या डबल सांगतो. ज्या चौकोनाच्या चारही भुजांची लांबी समान असते त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. आता या चौरसामध्ये आणि या समभुज चौकोनामध्ये थोडा फरक आहे. चौरसामध्ये प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो, समभुज चौकोनामध्ये तसं नाही, प्रत्येक कोन 90 अंशाचा नसतो, थोडा फरक आहे. त्याच्यानंतर काय, नंबर 2, समुख कोन. समुख कोन एकरूप असतात. म्हणजे P कोनाचं जेवढं माप आहे तेवढं R कोनाचं असतं. P कोनाचं माप 40, R कोनाचं 40, Rचं 50, Pचं 50, Rचं 100, Pचं 100, Rचं 150, Pचं 150. या दोन्हींचं माप हे समान असतं. त्याचप्रमाणे S आणि Q या दोन्ही कोनांचं माप समान असतं. म्हणजे S कोनाचं माप जेवढं असेल तेवढं Q कोनाचं असतं. मी तुम्हाला बरेच उदाहरणं सांगितलेले आहेत. त्यानंतरचा गुणधर्म आहे की समभुज चौकोनाचे कर्ण PR हा एक कर्ण झाला आणि QS हा एक कर्ण झाला. हे एकमेकांना काटकोनात दुभागतात. त्याच्यानंतरचा गुणधर्म कोणता आहे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. म्हणजे SQ ची लांबी जेवढी असेल तेवढीच लांबी SO ची असते आणि तेवढीच लांबी OQ ची असते. म्हणजे 10 असेल तर 5-5, 20 असेल तर 10-10 अशा पद्धतीनं. त्याचप्रमाणे काय, PO ची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी OR ची. PR ची लांबी 10 असेल तर ही 5-5 असेल, PR ची लांबी 12 असेल तर हे 6-6 असेल, PO ची लांबी 4 असेल तर ही 4 आणि दोघांची बेरीज केली की 8. 4 चौकोन संपले आपले. त्याच्यानंतरचा 5वा आहे समलंब चौकोन. समलंब चौकोन म्हणजे काय, ज्या चौकोनामध्ये एक बाजूंची सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते. पहा, ज्या चौकोनामध्ये एक सम्मुख भुजांची एक जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. यांच्यामध्ये ही झाली आकृती, ती झाली त्याची व्याख्या. त्याचा गुणधर्म, या दोन बाजू समांतर आहेत म्हणजे समांतर बाजूंचे लगतचे कोन. हे पहा, या दोन बाजू आहेत समांतर, तर यांची जी लगतचे कोन आहेत यांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे आंतरकोन हे पूरक असतात, हे लक्षात घ्यायचं. त्याचप्रमाणे या दोन कोनांचं मापसुद्धा 180 अंश असतं, हे लक्षात आलं पाहिजे. एक जोडी समांतर असते, दुसरी जोडी असमांतर असते. त्याच्यानंतरचा गुणधर्म लगतचे कोन
समांतर बाजूंच्या लगतचे कोन हे पूरक असतात, हा त्याचा गुणधर्म झाला। त्याच्यानंतर नंबर 5 झालं। नंबर 6 समद्विभुज समलंब चौकोन। या समलंब चौकोनामध्ये आणि या समलंब चौकोनामध्ये फरक असा आहे की या दोन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी आहे आणि या समलंब चौकोनामध्ये एक जोडी समांतर आहे आणि एक जोडी समान लांबीची आहे, म्हणून याला समद्विभुज समलंब चौकोन म्हणतात। परत सांगतो, हा झाला समद्विभुज, त्याची समद्विभुज समलंब चौकोनाची आकृती झाली। याची व्याख्या सांगतो, ज्या चौकोनामध्ये एक बाजूंची जोडी समांतर आणि दुसरी जोडी एकरूप असते त्या चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात। ही झाली व्याख्या। आता त्याची गुणधर्म काय, तर ह्या एक जोडी समांतर असते, ही गुणधर्म झाला। दुसरी जोडींची बाजू एकरूप असते, हा दुसरा गुणधर्म झाला। तिसरा गुणधर्म, यांचे आंतरकोन पूरक असतात, समांतर बाजूचे जे लगतचे कोन आहेत ते पूरक असतात। आता त्याच्यानंतर ही दुसरी जोडी झाली, हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे। हा झाला त्याचे गुणधर्म। आता नंबर 7 पतंग। ही आकृती झाली, तुमच्या समोर पतंगाची सर्वांना आकृती माहिती आहे, सर्वांना पतंग माहिती आहे। तर या पतंगाची मी व्याख्या करत आहे। ज्या चौकोनामध्ये एक कर्ण दुसऱ्या कर्णाला लंब दुभाजक असतो, म्हणजे हा कर्ण आहे दुसऱ्या कर्णाला लंब आहे आणि त्याचा तो दुभाजक आहे, म्हणजे याचं दोन समान भागामध्ये रूपांतर करत आहे, त्या चौकोनाला आपण पतंग चौकोन असे म्हणतो। आता ही झाली त्याची व्याख्या। आता याचे गुणधर्म, लहान कर्णाच्या एकाच बाजूस असलेल्या बाजू बघा, एकाच अंगास असलेल्या बाजूंची लांबी समान असते, म्हणजे हे लहान कर्ण झाला, त्याच्या एकाच अंगास असलेल्या बाजू PQ आणि PS यांची लांबी समान असते। आता याच्या दुसऱ्या अंगास पहा, म्हणजे QR ही बाजू झाली आणि SR ही बाजू झाली, या दोन बाजूंची लांबी समान असते। हे एकमेकांना काटकोनात दुभागतात, कर्ण काटकोनामध्ये दुभागतात आणि लहान कर्ण दुभागला जातो, म्हणजे दोन समान भाग केले जातात। QS ची लांबी 10 असेल तर 5-5 होईल, 4 असेल तर 2-2 होईल, 6 असेल तर 3-3 होईल, हे तुमच्या लक्षात आलं। त्यांच्या ज्या एकाच लहान कर्णाच्या एकाच अंगास बाजू आहेत PQ आणि PS यांची लांबी समान आहे। QR आणि SR यांची बाजू समान असते। ह्या झाले पतंगाचे गुणधर्म। असे एकूण तुम्हाला 7 चौकोनाचे प्रकार आहेत, त्यांची आकृती, व्याख्या आणि गुणधर्म सांगितलेले आहेत। मी सांगत असताना सर्व आकृती, व्याख्या आणि गुणधर्म लिहून घ्या, कारण तुम्हाला हे आल्याशिवाय तुम्हाला चौकोन प्रकरण हे समजणार नाही। या चौकोनाचे गुणधर्म माहिती असतील तर यांचे तुम्हाला परिमिती असेल, क्षेत्रफळ असेल, कर्णाची लांबी काढायची असेल, बाजूची लांबी काढायची असेल, हे सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील। ठीक आहे, आपण यावरील आता उदाहरणे घेऊया। सराव संच 5.1 मधील प्रश्न पहिला असा आहे की चौकोन XYZW हा चौकोन समांतरभुज चौकोन आहे, त्यामध्ये कोन Y चं माप 135 अंश दिलेला आहे आणि OY ची किंमत ही 5 सेंटीमीटर दिलेली आहे। तर या कोनावरून आणि या OY च्या लांबीवरून आपल्याला प्रश्न पहिला केलेला आहे की कोन YZW म्हणजे कोन Y चं माप दिलेलं आहे, आपल्याला कोन Z चं माप काढायचं आहे। त्यानंतर नंबर 2 WY ची लांबी काढायची आहे। नंबर 1 ला कोन Z चं माप काढायचं आहे आणि नंबर 2 ला WY चं लांबी काढायची आहे। तर आपण एका स्टेपने सोडू। आता हा एक समांतरभुज चौकोन आहे, म्हणजे आपल्याला याचे गुणधर्म माहिती पाहिजेत। याच्या सम्मुख भुजांची लांबी समान असते, सम्मुख कोन एकरूप असतात आणि लगतचे कोन पूरक असतात। मग मी या ठिकाणी लिहिलंय चौकोन XYZW समांतरभुज चौकोन आहे, म्हणून लगतचे कोन पूरक असतात। पूरक म्हणजे लगतच्या कोणत्याही दोन कोनांच्या मापांची बेरीज हे 180 अंश असते, म्हणून कोन Y अधिक कोन Z बरोबर 180 अंश। याला आपण लगतचे कोन पूरक असतात म्हणून लिहिलं। कोन Y चं माप आहे 135 अंश आणि कोन Z चं माप आपल्याला काढायचं आहे, म्हणून कोन Z बरोबर
180 धन 135 आहेत ते ऋण 135 होतील, म्हणून कोन झेड बरोबर 180 वजा 35. हां, तर यांची वजाबाकी 45 अंश येते. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. पहा, लगतचे कोण पूरक असतात, ह्या दोघांची बेरीज 180 असते. 180 मधून 35 वजा केले 45 अंश आलं. आता तुम्हाला एक्स आणि डब्ल्यूचं सुद्धा माप काढता येतं. समूह कोण एकरूप असतात. वाय कोणचं 35 आहे म्हणून डब्ल्यू कोणाचं 35 अंश असेल, झेड कोणाचं 45 आहे म्हणून एक्स कोणाचं मापसुद्धा 45 असेल. त्याला कारण लिहावं लागते समूह कोण. विचारलेलं नाही पण आपल्याला काढता आलं पाहिजे. हा प्रश्न पहिला आपण या ठिकाणी उत्तर काढलेला आहे. नंबर 2, आपल्याला काय सांगितलेलं आहे, OY ची लांबी ही 5 सेमी आहे आणि आपल्याला WY ची लांबी काढायला सांगितलेलं आहे. तर WY ची लांबी कशी काढायची, तर आपल्याला गुणधर्म वापरावा लागतो. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. मी गुणधर्म सांगत असताना सांगितले. म्हणजे काय, जेवढी लांबी WO ची असते तेवढीच लांबी OY ची असते. म्हणजेच समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणून WY बरोबर WO प्लस OY. पण या ठिकाणी काय आहे, OY बरोबर OW म्हणून 5 सेमी. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. मग यानंतर WY ची लांबी काढायची असेल तर OW ची लांबी 5 आणि OY ची लांबी 5 म्हणून WY ची लांबी आपली 10 सेमी असेल. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पहा, त्याच्यानंतर प्रश्न दुसरा. पण प्रश्न दुसरा शिकवण्याच्या आधी तुम्हाला मी सरावासाठी प्रश्न देतो. 135 या ठिकाणी मी 120 जर केलं तर तुम्हाला हे उदाहरण करता आलं पाहिजे. पहा, 135 या ठिकाणी मी 120 केलं. गणित तेच ठेवलं, चौकोनाचं नावही ते ठेवलं आणि वायचं माप मी बदललं. 120 असेल तर कोन एक्स, कोन डब्ल्यू, कोन झेड या तिन्ही कोणांचं माप काढायचं. त्यानंतर WO ची लांबी ही 7 सेंटीमीटर असेल. WO ची लांबी जर 7 सेंटीमीटर असेल तर WY ची तुम्हाला लांबी काढता आली पाहिजे. हे सरावासाठी उदाहरण झालं. आता प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा सुद्धा समांतरभुज चौकोनावरचाच आहे. तर काय सांगितलं आहे आपल्याला की चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. कोन Aचं माप 3x अधिक 12 अंश आहे. कोन Bचं माप 2x वजा 32 अंश आहे. तर आपल्याला प्रथम सांगितलेलं आहे कोन Xचं माप किती. आपल्याला प्रथम विचारलेलं आहे कोन Xचं माप किती, त्यानंतर कोन Cचं माप काढायचं आहे आणि त्यानंतर कोन Dचं माप काढायचं आहे. तर आपण सोडूया. पहा, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे म्हणून लिहिलेला आहे. हा जर समांतरभुज चौकोन असेल तर यांचे लगतचे कोन हे पूरक असतात. या ठिकाणी लिहिलं. लगतचे कोन पूरक असतात म्हणजे काय, तर त्यांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणून कोन A अधिक कोन B बरोबर 180 अंश. लगतचे कोन पूरक असतात. A कोणाचं माप आहे 3x अधिक 12 अधिक B कोणाचं माप आहे 2x वजा 32 अंश बरोबर 180 अंश. पहा, तुमच्या लक्षात आलं. दोघांची बेरीज 180. आता चलांची बेरीज करू आपण. 2x अधिक 3x यांची बेरीज केली 5x आणि प्लस 12 आणि मायनस 32 म्हणजे मायनस 20 बरोबर 180 आलं. म्हणजेच 5x बरोबर ऋण 20 आहेत धन होतील. 180 धन 20 झाले म्हणजे 5x बरोबर 200 आलेला आहे. म्हणून x बरोबर 200 छदस्थानी गुणाकारातले 5 भागाकारात जातील म्हणजे 5 1 5 5 चोक 20 आणि पुढचा 0 जशाला तसा. म्हणून x ची किंमत ही 40 अंश आलेली आहे. आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे ती 40 आहे. पहिला प्रश्न होता x ची किंमत काढा, आपण काढलेली आहे. दुसरा प्रश्न आहे कोन C चं माप आणि कोन
डीचं माप काढायचं या दोन कोणाचं, पण या ठिकाणी पहा कोण ए आणि कोण सी यांचं माप समान आहे, कारण ते एकमेकांचे सम्मुख कोण आहेत. म्हणून या ठिकाणी लिहितो मी कोण सी बरोबर कोण ए बरोबर 3x अधिक 12 अंश. याला कारण लिहावं लागतं, परस्परांचे सम्मुख कोण हे एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण हे एकरूप असतात, या ठिकाणी कारण लिहायचं. म्हणून काय 3 गुणिले एक्सची किंमत किती आली आपली 40 अधिक 12, म्हणून 4 त्रिकोण 12 म्हणजे 120 अधिक 12 म्हणजे 132 अंश. कोण सी बरोबर 132 अंश. आता पहा आपण कोण सीचं माप काढलं, आता कशाचं काढायचं आहे कोण डीचं. ज्याप्रमाणे आपण कोण सी आणि डीचं माप काढले त्याप्रमाणे आपण कोण से आणि कोण ईचं माप एचं माप काढलेलं आहे, त्याप्रमाणे कोण बी आणि कोण डी. कोण बी बरोबर कोण डी बरोबर 2x वजा 32 अंश. याला कारण लिहावं लागतं, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात असा आपल्याला गुणधर्म लिहावा लागतो. मग आता कोण बीचं आणि डीचं माप समान आहे, मग बीचं माप किती आहे 2x वजा 32, 2 गुणिले 8 म्हणजे 80 वजा 32 म्हणजे किती येतं आपलं 48 अंश येईल. बघा म्हणून काय लिहावं लागतं कोण सी बरोबर 48 अंश. पहा आपण नंबर 1ला काय केली एक्सची किंमत काढली, लगतचे कोण पूरक असतात हा गुणधर्म वापरून एक्सची किंमत काढली. नंबर 2ला सम्मुख कोण एकरूप असतात त्यावरून आपण कोण सीचं माप काढलं, त्याचप्रमाणे कोण बी आणि डी सम्मुख कोण आहेत त्यावरून कोण सीचं माप काढलं, ते 48 अंश. प्रश्न दुसऱ्यावरील तुम्हाला मी सरावासाठी प्रश्न देतो. आपल्याला कोण एचं माप होतं 3x अधिक 12, बीचं होतं 2x वजा 32. तर तुम्हाला मी प्रश्न असा देतो, कोण एचं माप हे मी 3x घेतलेलं आहे आणि कोण बीचं माप हे 2x घेतलं, तर तुम्हाला कोण एचं आणि बीचं माप काढायचं आहे. प्रथमतः एक्स कोणाचं माप काढा, त्यानंतर कोण सी आणि कोण डी चारही कोणांचं तुम्ही माप काढू शकता येईल करता. त्यानंतर काय दिलं आहे कोण बीचं माप जर मी 60 अंश दिलं, पहा सरावासाठी खूप महत्त्वाचं आहे. कोण बीचं माप जर 60 अंश दिलं तर कोण ए कोण सी आणि कोण डी तिन्ही कोणांचं तुम्ही माप काढा. हा दुसरा सरावासाठी प्रश्न झालेला आहे. सराव संच 5.1 मधील प्रश्न तिसरा आहे. एक समांतरभुज चौकोन दिलेला आहे, त्या चौकोनाची परिमिती म्हणजे काय तर चारी बाजूंची बेरीज. आपल्याला किती दिलेली आहे तर 150 सेंटीमीटर दिलेले आहे आणि आपल्याला आणखीन एक अट दिलेली आहे की पहिली बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा 25 ने मोठी आहे तर आपल्याला त्या चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढायची आहे. तर समांतरभुज चौकोन म्हटल्यानंतर त्यांच्या सम्मुख बाजूंची लांबी समान असते, हा गुणधर्म आपल्या लक्षात आला पाहिजे. त्यानंतर काय सांगितलंय की एका बाजूची लांबी जेवढी आहे त्याच्यापेक्षा दुसरी बाजू ही 25 ने मोठी आहे. म्हणजे PQ ची लांबी आपण x सेंटीमीटर धरली तर 25 ने मोठी आहे, म्हणून x अधिक 25. ही जर 50 ने मोठी असती तर x अधिक 50, 40 ने मोठी असती तर x अधिक 40, जर 20 ने कमी असती तर x वजा 20. जर जास्त आहे म्हणलं की मिळवायचं आणि कमी आहे म्हणलं की मायनस करायचं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मी या ठिकाणी लिहिलंय सांगितलेलंच. चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. पहिली बाजू PQ बरोबर SR बरोबर x सेंटीमीटर, दुसरी बाजू QR बरोबर PS बरोबर ही मोठी बाजू आहे म्हणून x अधिक 25 घेतलेली आहे, कारण ही कमी आहे आणि ही जास्त आहे म्हणून x अधिक 25 घेतली. आता याची परिमिती म्हणजे काय चारी बाजूंची बेरीज म्हणजे काय परिमिती बरोबर चारी बाजूंची बेरीज म्हणजे PQ अधिक QR अधिक PS RS अधिक PS म्हणजे चारी बाजूंची बेरीज, त्याला म्हणायचं त्याची परिमिती किती दिली आपल्याला 150 सेमी. PQ ची लांबी x, QR ची लांबी x अधिक 25, RS ची लांबी याची सुद्धा x होईल सम्मुख बाजू
आणि पी एसची लांबी x अधिक 25. या दोघांची लांबी x अधिक 25, x अधिक 25 आणि या दोघांची लांबी x आपण या ठिकाणी लिहिली आहे. म्हणजे 150 बरोबर हे 1x हे 2 3 4. पहा 4x अधिक 50, 25 आणि 25 50 लिहिलेला आहे. म्हणून 4x बरोबर 150 धन 50 आहेत ऋण होतील. लक्षात घ्या पक्षांतर झालं त्याचं. म्हणून 4x बरोबर 150 मधून 50 गेले किती राहिले 100. म्हणून x बरोबर गुणाकारातले 4 भागाकारात जातील म्हणजे पक्षांतर होईल. म्हणून x बरोबर काय येतं 25 येईल. 100ला जर आपण 4ने भागलं तर 25 येतील. आता एक लक्षात घ्या x म्हणजे काय PQ आपल्याला लिहावं लागेल. PQ बरोबर SR बरोबर 25 सेमी. ह्या दोन्ही बाजूंची लांबी 25 25. आता दुसरी कोणती बाजू आहे QR बरोबर PS बरोबर x अधिक 25. म्हणजे काय xची किंमत 25 आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 25 मिळाली तर 50 सेमी. म्हणून शेवटीला आपल्याला पूर्ण वाक्यात लिहावं लागेल. म्हणून त्या समांतरभुज चौकोनाच्या चारी बाजूंची लांबी 25 50 25 50 अशी असेल असं आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहावं लागेल. त्यानंतर प्रश्न दुसरा प्रश्न चौथा. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एक जसे 2 आहे तर सर्व कोनांचं माप काढायचं आहे. प्रश्न नीट समजावून घ्या. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एक जसे 2 आहे तर आपल्याला सर्व कोनांची माप काढायची आहेत. आता मी उदाहरण म्हणून काय केलं की PQRS हा समांतरभुज चौकोन घेतला. मी P कोनाचं माप हे आणि Q कोनाचं माप या दोघांचं गुणोत्तर एक जसे 2 दिलंय. मग हे रेशिओ आहे म्हणून समान पट आहे. कोन Pचं माप हे 1x अंश आणि कोन Qचं माप हे 2x अंश घेतलं. आता समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात हा आपला त्याचा गुणधर्म आहे. म्हणजे काय तर कोन P अधिक कोन Q बरोबर 180 अंश. कारण लगतचे कोन पूरक असतात हा गुणधर्म आहे. मग कोन Pचं माप किती 1x, कोन Qचं माप किती 2x बरोबर 180 अंश. 1 आणि 2 3x बरोबर 180 अंश. म्हणून x बरोबर 180 छेदस्थानी 3. म्हणून x बरोबर 3 × 18 म्हणजे 60 अंश. बघा x म्हणजे काय कोन Pचं माप. आपल्याला सर्व कोनांचं माप काढायचं आहे. म्हणून कोन P बरोबर कोन R म्हणजे हे सम्मुख कोन आहेत. x अंश म्हणून किती अंश आलं 60 अंश. याला कारण लिहावं लागतं सम्मुख कोन एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात असं याला कारण लिहावं लागतं. आता त्याच्यानंतर कोन S बरोबर कोन Q बरोबर 2x अंश. यालाही कारण लिहावं लागतं समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. मग याचं माप किती आहे 2x म्हणजे 2 × 60. म्हणून कोन S बरोबर कोन Q बरोबर 120 अंश. आपण सर्व कोनांचं माप काढलेलं आहे. सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. लगतचे कोन पूरक असतात त्यावरून xचं माप काढलं म्हणजेच कोन Pचं आणि Rचं माप 60 अंश झालं. आणि S आणि Q लगतचे कोन आहेत सम्मुख कोन कोन S आणि कोन Q हे सम्मुख कोन आहेत ते एकरूप असतात. म्हणून त्या दोघांचं माप 180 अंश आहे. सराव संच 5.1 मधील प्रश्न तिसऱ्यावरील तुम्हाला मी सरावासाठी प्रश्न देत आहे. पहा परिमिती 150 आहे. एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा 25 ने मोठी असताना आपण उदाहरण केलेलं आहे. तर तेच उदाहरणामध्ये बदल काय करायचा 150च्या परिमिती ठिकाणी एका समांतरभुज चौकोनाची परिमिती ही 60 सेमी आहे. त्यानंतर
बघा 60 सेमी आहे। त्यानंतर एका बाजूपेक्षा दुसरी बाजू ही 2 सेमीने जास्त आहे, तर त्या चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा हा पहिला प्रश्न झाला। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, एका समांतरभुज चौकोनाची परिमिती ही 180 सेमी आहे आणि पहिल्या बाजूपेक्षा दुसरी बाजू ही 20 ने मोठी आहे। पहा, तर तुम्हाला त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढायची आहे। हा झाला प्रश्न तिसऱ्यावरील 2 उदाहरणं सरावासाठी झाली। आता प्रश्न चौथ्यावरील, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर हे 2:3 आहे। पहा, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांचे गुणोत्तर हे 2:3 आहे, तर त्या चौकोनाच्या सर्व कोनांची माप काढा। आणि दुसरा आहे, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर हे 2:4 आहे, तर तुम्ही त्या सर्व कोनांची मापे काढा। हा तुम्हाला सरावासाठी 2 प्रश्न आणि या ठिकाणी सरावासाठी 2 प्रश्न, असे 4 प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत। आता प्रश्न क्रमांक 5 घेऊया। सराव संच 5.1 मधील प्रश्न 5वा असा आहे की चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे। AO ची लांबी 5 आहे, BO ची लांबी 12 आहे, AB ची लांबी 13 दिलेली आहे। तर आपल्याला सिद्ध करायचं आहे चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे, हे सिद्ध करायचं आहे। आता एक लक्षात घ्या, आपल्याला प्रथम काय करायचं की हे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागत आहे हे सिद्ध करायचं। नंबर 2 ला या 2 बाजूंची लांबी 13 आहे असं सिद्ध केलं की या 2 बाजूंची लांबी सुद्धा तेवढीच येते, म्हणजे दोन्हींची बाजू समान आणि या दोन्हींची बाजू समोरासमोरील बाजूंची समान येते आणि हे आल्यानंतर आपल्याला तो समभुज चौकोन आहे असं सिद्ध करता येतं। प्रथम पहा, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे। मग समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजेच AO बरोबर OC बरोबर 5 सेमी आपल्याला लिहावं लागेल। सुरुवातीला AO बरोबर OC बरोबर 5 हे आपल्याला अंतर झालं। त्याचप्रमाणे काय, BO बरोबर OD बरोबर 12 हे आपण लिहिलेलं आहे। आता त्रिकोण AOB मध्ये पहा, AO चा वर्ग अधिक BO चा वर्ग बरोबर, मी या ठिकाणी सिद्ध करत आहे। पहा, AO चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग, 5 चा वर्ग 25 अधिक 12 चा वर्ग 144, म्हणजेच या दोघांची बेरीज केली तर 169, याला समीकरण नंबर 1 नाव दिलं। आणि आपण जर AB चा वर्ग केला तर हा 13 चा वर्ग आहे, तो सुद्धा 169 येतो, याला आपण समीकरण नंबर 2 नाव दिलं। मग यावरून पहा, समीकरण नंबर 1 व 2 वरून या दोन्ही समीकरणावरून आपल्याला असं सिद्ध करता येतं की कर्णवर्ग बरोबर म्हणजे AB चा वर्ग बरोबर AO चा वर्ग अधिक BO चा वर्ग हे आपलं आलेलं आहे। म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासावरून आपल्याला लिहिता येतं कोन AOB बरोबर 90 अंश। पहा, हा कोन आपण 90 अंशाचा आहे असं सिद्ध केलेलं आहे। हा कोन 90 अंशाचा आहे आपण सिद्ध केलंय। त्याचप्रमाणे काय, ही बाजू 5 आणि ही त्रिकोण BOC मध्ये त्याचप्रमाणे पहा, त्रिकोण BOC मध्ये कोन O बरोबर 90 अंश आणि BC बरोबर 13 येईल। पहा, कोन BOC मध्ये कोन O बरोबर 90 अंश, आपण हे रेषीय जोडीतील कोन आहेत। मग हे 90 अंशाचा कोन झाल्यानंतर आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयावरून काढता येतं। काय काढता येतं आपल्याला, BC चा वर्ग बरोबर
बी ओचा वर्ग अधिक ओ सीचा वर्ग. हे आपल्याला कशावरून घेतलं? पायथागोरसच्या प्रमेयावरून. कारण हा 90 अंशाचा कोन आलेला आहे. म्हणजे बी सीचा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग, 5चा वर्ग 25 अधिक 12चा वर्ग 144. म्हणून बी सीचा वर्ग बरोबर 169. म्हणून बी सी बरोबर 13. लक्षात घ्या, आपण बी सीची लांबी 13 आहे. आता पहा, ए बी बरोबर बी सी बरोबर 13 म्हणजे कशावरून आलं आपलं? हे ए बीची लांबी 13 आहे आणि बी सीची लांबी 13 आहे. या समोरच्या बाजू नाही आहेत, तर ह्या लगतच्या बाजू आहेत. म्हणजेच काय होईल? ए बीची लांबी बरोबर बी सीची लांबी बरोबर सी डीची लांबी बरोबर ए डीची लांबी बरोबर 13. कारण ए बी आणि सी डीची लांबी 13 आली आणि बी सीवरून ए डीची लांबी 13 आली. म्हणून आपल्याला शेवटला लिहिता येतं चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे, असं आपल्याला शेवटला लिहिता येतं. परत सांगतो मी तुम्हाला कशा पद्धतीनं सिद्ध केलं. हा समांतरभुज चौकोन आहे, म्हणजे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे ए ओची जेवढी लांबी आहे तेवढीच ओ सीची आणि बी ओची जेवढी लांबी आहे तेवढीच ओ डीची या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. मग त्रिकोण ए ओ बीमध्ये ए ओचा वर्ग अधिक बी ओचा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग, 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 44, ते आलं 169. आणि ए बीचा वर्ग बरोबर 169. म्हणजे यांच्या वर्गांची बेरीज ही या बाजूच्या वर्गाबरोबर आलेली आहे. म्हणून हा काटकोन त्रिकोण झाला. म्हणून या ठिकाणी आपण कोन ओ बरोबर 90 अंश. मग त्याचप्रमाणे कोन बी ओ सी हा कोन 90 अंशाचा आपण केलेला आहे. हाही कोन 90 अंशाचा आहे. त्यावरून आपण बी सीची लांबी 13 काढलेली आहे. पहा, ए बीची 13 आली, त्यावरून बी सीची 13 आणि ए बीची जेवढी लांबी आहे तेवढी सी डीची 13 आणि बी सीची 13 आहे म्हणून ए डीची 13. अर्थातच चारही बाजूंची लांबी ही 13 एकक झालेली आहे. म्हणून आपल्याला शेवटला लिहिता येतं चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे, असं आपल्याला लिहिता येतं. तुम्हाला मी आता सरावासाठी प्रश्न देतो. सरावासाठी प्रश्न काय आहे? जर ए ओची लांबी ही मी 6 घेतली, नीट समजावून घ्या. ए ओची लांबी तुम्हाला सिद्ध करायचं आहे. ए ओची लांबी मी जर 6 घेतली, बी ओची लांबी मी 8 घेतली आणि ए बीची लांबी मी 10 गेली, तर तुम्हाला सिद्ध करायचं आहे चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे, हे सिद्ध करायचं आहे. आता त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 काय? आता तुम्हाला 6वा प्रश्न आणि पहिले 5 प्रश्न जवळपास सगळे सारखे आहेत, तर 6वा प्रश्न तुम्हाला मनाने करता येईल. आता आपण प्रश्न क्रमांक 7 घेऊया. काय सांगितलेलं आहे की चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे. नीट लक्ष द्या, चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे आणि जेवढी लांबी ए बीची आहे तेवढीच लांबी बी ईची आहे असं दिलेलं आहे. पहा, आपल्याला या ठिकाणी जेवढी लांबी ए बीची आहे तेवढीच लांबी बी ईची आहे असं दिलेलं आहे. तर सिद्ध करायचं आहे आपल्याला ही ई डी जी रेष आहे ती बी सीला दुभागते. म्हणजे बी ई एफची जेवढी लांबी आहे तेवढीच सी एफची लांबी आहे, हे सिद्ध करायचे. आता पहा, हा समांतरभुज चौकोन आहे. आपल्याला सुरुवातीला लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे असं लिहावं लागेल. हा समांतरभुज चौकोन असेल तर जेवढी लांबी ए बीची आहे तेवढीच लांबी सी डीची आहे. त्याला आपण समीकरण नंबर 1 नाव दिलं, तुमच्या लक्षात राहावं. आता त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे? ए बी बरोबर बी ई दिलेलं आहे. मग ए बी आणि बी ई दिले. ए बीची लांबी आणि सी डीची लांबी समान आहे. या दोघांची लांबी समान आहे आणि या दोघांची लांबी समान आहे. म्हणून आपल्याला लिहिता येतं सी डी बरोबर बी ई
त्याला समीकरण नंबर 2 नाव दिलं. पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप होतो, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता पहा, आता दोन त्रिकोणांमध्ये कोणता त्रिकोण आहे? BEF व त्रिकोण CDF, या दोन त्रिकोणांमध्ये नीट लक्ष द्या. आता AB बाजू ही CD बाजूला समांतर आहे, कारण हा समांतरभुज चौकोन आहे. त्यामुळं कोन E एकरूप कोन D, कोन E एकरूप कोन D याला कारण लिहावं लागतं व्युत्क्रम कोन आहेत एकमेकांचे. बघा, हे दोन रेषा समांतर आणि हे दोन कोन एकमेकांचे व्युत्क्रम कोन झाले. याला कारण लिहावं लागतं व्युत्क्रम कोन, एकमेकांचे व्युत्क्रम कोन आहेत. त्यानंतर काय? CD एकरूप BE, याला कारण लिहावं लागतं समीकरण नंबर 2 वरून. पहा, समीकरण नंबर 2 मध्ये सिद्ध केलं आहे आपण. त्यानंतर पहा कोन C, पहा कोन C म्हणजे हा कोन आणि हे कोन B, या दोन त्रिकोणांमध्ये कोन C एकरूप कोन B हे सुद्धा एकमेकांचे व्युत्क्रम कोन आहेत. कोन C एकरूप कोन B हे सुद्धा एकमेकांचे व्युत्क्रम कोन आहेत. पहा, ह्या दोन रेषा समांतर आहेत आणि ही त्यांची छेदिका आहे, म्हणून हे कोन या कोनाशी ही त्यांची छेदिका आहे, म्हणून हे दोन कोन एकमेकांचे एकरूप झाले. आता दोन्ही त्रिकोण पहा, कोणते त्रिकोण? त्रिकोण BEF एकरूप त्रिकोण CDF. पहिल्या त्रिकोणातले दोन कोन आणि एक बाजू, दुसऱ्या त्रिकोणातले दोन कोन आणि एका बाजूशी आहेत, म्हणजे कोणती कसोटी होईल? कोन बाजू कोन कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. आता हे दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर यांच्या संगत बाजू राहिलेल्या एकरूप असतात, म्हणजेच काय? BF एकरूप CF. पहा, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, काय कारण लिहावं लागेल आपल्याला? एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, हे दोन त्रिकोण एकरूप झाले, यांचे संगत बाजू एकरूप असतात. बघा, अर्थातच जेवढी लांबी BF ची आहे तेवढीच लांबी CF ची आहे, हे आपण सिद्ध केलेलं आहे. आणि हे सिद्ध झालं म्हणून आपल्याला असं लिहिता येतं, रेख DE ही बाजू BC ला F मध्ये दुभागते. पहा, रेख ED ही बाजू BC ला F मध्ये दुभागते, हे आपल्याला लिहिता येतं. अशा रीतीने आपण सिद्ध केलेलं आहे.